आज आपण वाडा गावठाण ज्या वाडा गावचं पुनर्वसन नवीन वाडामध्ये झाले, शिरूर जवळ एक वाडा पुनर्वसित गाव झाले आणि त्याच वाड्याची दुसरी बाजू आज आपण समजून घेण्यासाठी वाडा जे पाण्याखाली गेलेलं गाव होतं तेथे आलेलो आहे। आता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता एक स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे का जिथं आजही काही ज्येष्ठ लोकांकडून आख्यायिका सांगितली जाते की हे जे मंदिर आहे या ठिकाणी यापूर्वी जनावरं चारण्यासाठी काही गुराखी यायचे, त्यातील एका गुराख्याची गाय ही एका या ठिकाणी दूध सोडलं जायचं किंवा नेहमीच सोडायची। मग त्यानुसार लोकांच्या लक्षात आलं की बाबा हा प्रकार काय आहे किंवा नक्की काय प्रसंग आहे। मग लोकांनी याच्यावर त्या ठिकाणी जिथं गाय दूध सोडत होती त्या ठिकाणी खोदकाम केलं आणि खोदकाम केलेल्या ठिकाणी त्या लोकांना तिथं एक स्वयंभू शिवलिंग आढळलं। आता ही एक गोष्ट लोकांकडून सांगितली जाते, पण काही लोकांकडून असंही सांगितलं जातं की ज्यावेळी हे गाव धरणात गेलं किंवा पाण्याखाली गेलं त्यावेळी येथील जे शिवलिंग आहे लोकांनी इथल्या स्थानिकांनी ते हलवायचा प्रयत्न केला, पण हे हलवत असताना इथं त्या लोकांना त्यात अपयश आलं। म्हणजे हे शिवलिंग हलवताना त्या लोकांना काही अडचणी आल्या, छोट्या मोठ्या दुर्घटना, व्याधी अशा काही घटल्या। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं का हे जे स्वयंभू शिवलिंग आहे यामागे नक्कीच काहीतरी अध्यात्मशास्त्र किंवा विज्ञान आहे असं म्हणता येईल। एकंदरीतच आपण हाही विचार करता येईल की इथं काही लोकांचं म्हणणं असं येत आहे की ज्यावेळी श्रावणी सोमवार असतो आणि त्यावेळी काही लोकांना भीमाशंकरला जाण्यासाठी शक्य नाही होत, तर ती लोक इथे येतात, त्यांचा अभिषेक असेल, होम असेल किंवा दर्शन असेल, मग त्यानुसार लोकांना इथून एक काय म्हणतो ना आपण परमेश्वर प्राप्ती किंवा त्यांची इच्छा प्राप्ती होते, अशीही या मंदिरामागे एक आख्यायिका आहे। मग आपण जर पाहिलं तर इथं समोर एक वाडा जे पुनर्वसन आहे त्या पुनर्वसनाचं जे मूळ गाव आहे ते इथं होतं। त्यानंतर खूप साऱ्या आठवणी इथं लोकांच्या जोडलेल्या आहेत का ज्यामध्ये शाळा असेल, मंदिरं असतील, विहिरी असतील किंवा इतर काही महत्वाच्या बाजारपेठा असतील, या सगळ्या इथं यापूर्वी होत्या। पण या धरणामुळं सगळं काही ते धरणाच्या पाणी साठ्यात लुप्त झालं आणि नवीन गावठाणांची निर्मिती झाली। मग त्यामध्येच मंदिर असेल, मंदिर आता पाणी कमी झाल्यामुळं थोडंसं आपल्याला पाठीमागं दिसतंय, पण यानंतर जर आपण स्थिती पाहिली पावसाळ्यात तर हे मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलेलं असतं। मग मी तर या सगळ्या गोष्टींमधून आज लोकांना एक संदेश देईल की भाविकांनी जे शिवभक्त आहेत त्यांनी नक्कीच मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आलं पाहिजे।